नमस्कार, रमा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यासाठी खास 4 भन्नाट आणि खूप टेस्टी रेसिपी बनवल्या आहेत। प्रत्येक रेसिपीची टेस्ट वेगळी आणि खूपच मस्त लागते। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हे बनवू शकतो। नक्की ट्राय करा। मी 2 आंबे घेतलेले आहेत। आंबे मी 10 मिनिटं भिजत ठेवले होते, म्हणजे त्याची उष्णता कमी होते आणि आपण हे खाल्ल्याच्या नंतर आपल्याला हे बाधत नाहीत। आणि त्याचा आपल्याला गर काढायचा आहे। तर गर तुम्ही कशा पद्धतीने सुद्धा काढू शकता। तर मी चाकूने असे त्याचे भाग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर चाकूने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण याचे गर काढून घ्यायचे आहेत। डायरेक्ट तुम्ही मोठे मोठे सुद्धा त्यातला गर काढू शकता किंवा अशा पद्धतीने तुकडे करून काढू शकता। तुकडे करून काढल्यामुळे आपला जो गर आहे तो आपण लगेच बारीक करू शकतो। त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हा काढलेला आहे। दोन्ही आंब्याचा गर आपण काढून घेतलेला आहे। आता सर्वात अगोदर मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आंब्याचा गर टाकायचा आहे। छोटे छोटे तुकडे जे आहेत त्यात थोडेसे आपण ठेवले आहेत बाजूला। 1 ग्लास मी दूध घेतलेलं आहे। हे दूध गरम करून त्यानंतर गार करून फ्रीज मध्ये ठेवलं होतं, ते घेतलेलं आहे। पूर्ण 1 ग्लास घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर टाकायची आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये इलायची पावडर सुद्धा टाकायची आहे। आता मिक्सर मध्ये छान असं आपण मिक्स करून घेऊया। तर छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता याच्यापासून आपण 4 रेसिपी कशा बनवायच्या ते पाहूयात। तर सर्वात अगोदर आपण हे मिश्रण टाकायचं आहे थोडंसं आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध आणि त्याच्यावरती आपण आंब्याचे जे तुकडे आहेत ते टाकलेले आहेत। तयार आहे आपला आंबा मिल्कशेक। आता दुसरी रेसिपी पाहूया। त्यासाठी पुन्हा आपण एक कप घेतलेला आहे, बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत गोंद कटिरा। गोंद कटिरा कसा वापरायचा, कोणी खायचा कोणी खायचा नाही, त्याचे फायदे नुकसान याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे। जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते, ते तुम्ही चेक करा। तर इथे गोंद कटिराचे मी 2 ते 3 तुकडे घेतलेले आहेत आणि ते अगोदर मी एकदा धुवून घेणार आहे, म्हणजे त्याच्यावर जी काही माती लागली असेल ती निघेल। त्यानंतर त्यामध्ये मी 1 पूर्ण वाटी पाणी टाकणार आहे आणि हे मी रात्रभर भिजत ठेवणार आहे। एकदा भिजून झालं की नंतर आपण दुसऱ्या दिवशी त्याला फ्रीज मध्ये ठेवू शकतो। अशा पद्धतीने आपला हा गोंद कटिरा आपण तयार करून घेतलाय आणि 1 ते 1.5 चमचे मी घेणार आहे आणि त्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते मिश्रण थोडंसं टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं की मग त्यामध्ये आपण आणखीन थोडंसं हे मिश्रण टाकूया आणि आवडीनुसार सजवायचं आहे। तर मी यावरती पिस्ता टाकते। अशा पद्धतीने आपला गोंद कटिरा आंबाचा ही रेसिपी झालेली आहे। तिसरी रेसिपी पाहूया। तर त्यासाठी मी घेतलेला आहे सब्जा। तर सब्जा मी रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे 10 मिनिटं अगोदर घेतला होता। 1 चमचा मी सब्जा घेतलेला आहे आणि तो 1 वाटी पाणी मध्ये टाकणार आहे। त्यानंतर ते व्यवस्थितपणे मिक्स करून त्याला मी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे। त्याचे सुद्धा फायदे नुकसान त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, ते तुम्ही चेक करा। हा आपला जो सब्जा आहे तो 1 ते 1.5 चमचा मी घेतलेला आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं ते मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे सुद्धा खूप टेस्टी लागतं आणि उन्हाळ्यामध्ये तर वाव खूप भारी वाटतं। याला सुद्धा आपण काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला आवडेल त्याने सजवू शकता। आणि सर्वात आता महत्त्वाची आहे आपली चौथी रेसिपी। त्यासाठी मी साबुदाणा घेतला आहे, 1-2 चम्मच साबुदाणा घेतला आणि तो मी व्यवस्थितपणे धुवून घेतला। त्यातला जो स्टार्च आहे तो पूर्ण काढायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून तो भिजत ठेवायचा। तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता किंवा 2-3 तास भिजत ठेवलं तरीही चालेल। तर इथे मी सकाळी भिजत ठेवला होता आणि छान असा हा फुलला आहे पहा। आणि हा आपण उकळून घेणार आहोत। तर जास्तीचं पाणी घ्यायचं आहे भांड्यामध्ये। मी 2 ग्लास पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये हा पूर्ण साबुदाणा मी टाकणार आहे। मीडियम गॅसवरती 10 मिनिटं आपण हे शिजून घेणार आहोत। जर तुम्ही कच्चाच वापरणार असाल तरीही चालेल, 15 मिनिटं शिजून घ्या मीडियम गॅसवरती। त्यानंतर त्याला झाकून ठेवा 10 मिनिटं गॅस बंद करून। त्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे। तर आपण 10 मिनिटच फक्त शिजून घेतला आणि पाणी टाकून आपण त्याला गार करणार आहोत। साबुदाणा गार झाल्याच्या नंतरच आपल्याला तो रेसिपी मध्ये वापरायचा आहे, नाहीतर आपण जे त्याच्यामध्ये आंब्याचा जो रस टाकणार ना त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे ते फाटू शकतं। त्याच्यामुळे तो गार झाल्याच्या नंतर आपण 2 चमचे घेतलेला आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण यामध्ये टाकायचं आहे।
व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा घरी बसून आरी वर्क कोर्स करायचा असेल कमी किमतीत आणि तुमच्या वेळेत, तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला हाय मेसेज पाठवा। फक्त 501 रुपयामध्ये आहे, व्हिडिओ कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला खूप इझी होऊन जाईल। तर अशा पद्धतीने आपले आंब्याच्या ह्या 4 रेसिप्या तयार आहेत। यापैकी कुठली रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।